हॅलो मैत्रिणींनो, माझी तर पावभाजी फेवरेट आहे, पण कदाचित तुमची देखील पावभाजी फेवरेट असेलच. तर आज आपण सर्वांचीच आवडती अशी ही पावभाजी बनवणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. ते म्हणजे आपण आजची पावभाजी ही मुंबई स्टाईल बनवणार आहोत. अतिशय बनवायला सोपी, कमी वेळेत आणि चवीला तर भन्नाट अशी ही पावभाजी होणार आहे. तर नक्कीच तुम्ही देखील नेहमीच्या पावभाजीपेक्षा ही मुंबई स्टाईल पावभाजी एकदा नक्की ट्राय करा. घरातल्या सर्वांनाच खूप आवडेल. चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करूया. पण त्याआधी अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता सर्वात आधी तर आपल्या सर्व ज्या पावभाजीच्या भाज्या आहेत त्या इथे मी घेतलेल्या आहेत आणि त्या अशा प्रकारे स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत. आता इथे मी साधारण एवढ्या साईजचे कट केले, यापेक्षा तुम्ही मोठे ठेवले तरीही चालेल. आपण हे शिजवणारच आहोत. आता इथे आपण मुंबई स्टाईल बनवतोय म्हणून आपण आता सुरुवातीलाच इथे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि यात मी बटर टाकणार आहे. आता मुंबईची जी पावभाजी आहे त्यात बटरचा वापर भरपूर केला जातो. आता इथे मी थोडं जास्त क्वांटिटीत पावभाजी बनवते म्हणून बटर देखील जास्त वापरणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटरची क्वांटिटी कमी केली तरीही चालेल. नंतर आता यात बटाटे, वटाणे, टोमॅटो, नंतर बीटरूट घेतलेला आहे कलरसाठी आणि इतर सर्व भाज्या या सर्व आता या कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आता बीट आपण कलर मोडसाठी वापरतोय, त्यामुळे आपल्या पावभाजीला खूप छान कलर येतो. आणि यात आपलं आधीच आपण शिजवताना देखील पावभाजीचा मसाला टाकणार आहे, त्यामुळे शिजवताना देखील आपल्या भाज्यांमध्ये बऱ्यापैकी मसाला जो आहे तो आतपर्यंत जातो, म्हणून आपण आधीसुद्धा मसाला वापरलेला आहे. आता यानंतर यात पाणी टाकायचं आहे आणि यात लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि आलं टाकलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे कुकर लावून आपण साधारण 3 शिट्ट्या तरी घेणार आहोत. आता 3 शिट्ट्यात आरामात या भाज्या व्यवस्थित शिजवून होतात. आता इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर देखील आपलं पूर्ण गार झालेलं आहे. आता कुकर उघडल्यावर आपल्याला भाज्या पूर्ण अख्ख्याच दिसत आहेत, तुम्ही बघू शकताय, पण त्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत. इथे मी तुम्हाला चमच्याने दाबून दाखवते. तुम्ही बघू शकताय खूप छान मॅश होत आहे, याचा अर्थ आपल्या भाज्या आता खूप छान शिजलेल्या आहेत. आता यानंतर आपला जो पावभाजीचा मॅशर आहे त्याने मी या सर्व भाज्या मॅश करून घेणार आहे. आता पाणी थोडं कमी होतं म्हणून मी डायरेक्ट मॅश करायला घेतलं आहे. तुम्हाला वाटत असेल की पाणी थोडं जास्त आहे तर आधी हे पाणी थोडंसं काढून घ्या आणि मग भाज्या मॅश करा, म्हणजे ते सर्व व्यवस्थित मॅश होईल अशा प्रकारे. आता हे सर्व मॅश झाल्यानंतर आपली पावभाजीची जी भाजी आहे ती व्यवस्थित तयार आहे. आता याला फोडणी देण्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्यात तेल टाकायचं आहे. आता तेलसोबत आपण इथे बटरचा देखील वापर करणार आहे. आता इथे मी आधीच सांगितल्याप्रमाणे बटर मी जास्त वापरणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. आता हे दोन्ही वस्तू व्यवस्थित असं कमी गॅसवर गरम करून घ्यायचं आहे. बटर आपला मस्त मेल्ट झालेला आहे. आता त्यानंतर यात आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि यासाठी आपल्याला कांदा भरपूर लागतो म्हणून मी तो डायरेक्ट चॉपरने चॉप करून घेतलेला आहे, जेणेकरून तो व्यवस्थित एकसारखा बारीक होतो आणि जास्त क्वांटिटीत आपल्याला चॉप करून घेता येतो. आता हे सर्व व्यवस्थित मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे. आता कांदा खूप शिजवायचा नाही आहे, थोडासा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत हे असंच परतवून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय कांदा आपला छान ट्रान्सपरंट झालेला आहे. आता यानंतर इथे मी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी हळद घेतलेली आहे. आता इथे आपण परत एकदा पावभाजी मसाला वापरलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे, तुम्ही तिखट जी असेल ती वापरली तरीही चालेल, पण याने कलर खूप छान येतो म्हणून मी हे वापरलेली आहे. आता यानंतर त्या चॉपरमध्ये मी अशा प्रकारे टोमॅटो देखील चॉप करून घेतलेला आहे आणि तो आता यात टाकलेला आहे. आता तो देखील व्यवस्थित असा तेलात आपल्या परतवून घ्यायचा आहे. आता इथे साधारण आपला जो टोमॅटो आहे तो मऊ पडेपर्यंत असंच आपण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत. आता इथे तुम्ही बघू शकताय थोड्या वेळाने छान तेल वरती सुटलेलं आहे आणि आपला टोमॅटो देखील मऊ पडलेला आहे. आता तो अशा प्रकारे मी स्पॅच्युलाने थोडा मॅश करून घेणार आहे, त्यामुळे तो आणखीन व्यवस्थित असा मॅश होईल. आता इथे आपली जी भाजी होती मॅश केलेली ती टाकायची आहे.
पूर्ण भाजी टाकल्यानंतर इथे मी आता कसुरी मेथी वापरणार. यामुळे आपली पावभाजी अजूनच खूप छान लागते. आणि सुरुवातीलाच अजून थोडंसं मी इथे चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हळूहळू जेव्हा ही पावभाजी शिजायला येते तेव्हा याला अजून खूप छान कलर येतो. आता अशा प्रकारे मी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. आता ही पावभाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात पाण्याचं प्रमाण ठेवू शकताय. केवढी घट्ट हवी आहे किंवा केवढी पातळ हवी त्यानुसार यात पाणी वाढवायचं आहे. आता इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ही पावभाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे. आता आपली भाजी जी आहे हे अशीच उकळू द्यायची आहे. आणि तोपर्यंत आपण इथे आपल्या ज्या पावभाजीसोबत खाण्यासाठी पाव लागणार आहेत ते आता आपण इथे बनवून घेऊया. आता त्यासोबत मसाला पाव मी बनवणार आहे. त्यासाठी मध्यभागी अशा प्रकारे पाव कट करून घेतलेले आहे. आणि पावभाजीसोबत अशा प्रकारे लोखंडी तव्यावरचा जो पाव असतो शेकलेला तो खूप छान लागतो. म्हणून मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्यावर अशा प्रकारे बटर टाकून घेतलेलं आहे. आता बटर टाकल्यानंतर थोडासा पावभाजी मसाला आणि चिरलेली बारीक कोथिंबीर टाकायची. तर आपली जी पावभाजीची भाजी होती ती थोडीशी टाकलेली आहे. आणि अशा प्रकारे आपले जे पाव आहेत ते दोन्ही साईडने व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्तपैकी शेकून घ्यायचे आहेत. आता त्याला वरून अशा प्रकारे पावभाजी पूर्ण लावून शेकून घ्यायचे आहेत. आता इथे आपली पावभाजीला उकळी देखील आलेली आहे. तुम्ही कलर देखील बघू शकताय, खूप छान आलेला आहे. आता शक्यतो मुंबईमध्ये आपला जो हा चाट मसाला आहे हा चाट मसाला वापरतात. यामुळे आपली भाजी अजूनच खूप छान लागते. आता तिथे चाट मसाला हमखास पण ते लोक चाट मसाला देखील वापरतात. आणि इथे चाट मसाला टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. नंतर मस्तपैकी चिरलेली कोथिंबीर आणि अशा प्रकारे गरमागरम पार्टी असो किंवा कधीतरी मस्तपैकी खाण्यासाठी पावभाजी असो तर हा बेत नक्की ट्राय करा. आणि गरमागरम पावभाजीवर बटर तर हवाच. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.